एकदा लठ्ठ बबडीला घेऊन बालू डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर हमारे बबड़ी बहुत मोटी होती जा रही है, तनिक दवाई दे देना. मग काय डॉक्टरांनी छोट्या 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 गोळ्यांची एक बाटली दिली. बालू त्या बाटलीकडे बघतच म्हणाला, डॉक्टर यह कितने साल की दवाई दे दी है. आहो, या गोळ्या खायच्या नाहीत, सकाळी संध्याकाळ जमिनीवर सांडायच्या आणि असं करून परत बरणीत गोळा करून ठेवायच्या की झाले या बारीक. एकदा बबडीला घेऊन बालू एका मोठ्या हॉटेल मध्ये गेला. तर वेटर म्हणायला लागला, सर जड वाहने बाहेरच पार्क करावी. मग वैतागून बालू बबडीला घेऊन झू बघायला गेला. तिथे एक हत्ती एका हत्तीला म्हणत होता, कित्येक वर्षात मी कल्पना करत होतो, मला तर तू साडीत कशी दिसशील. तू प्रत्यक्षात साडीत दिसलीस ते बघ तू. बबडीचा लठ्ठपणा पाहून बालूला लोक ए हाती मेरे साथी, हाती मेरे साथी असं म्हणून चिडवू लागली. बालूला जाम राग आला. तो बबडीला म्हणाला, कहीं झटके में हम आपका 6 किलो वजन कम कर सकते हैं. बबडीने आनंदाने विचारलं, कैसे कैसे. तो हार मुंडी छाट के. बबडीचा लठ्ठपणा पाहून बालूला लोक हाती मेरे साथी चिडवायचे. पण एकदा या बालूचा मुलगा आलेला ना, तर तो पेपर लिहून आला. मी त्याला विचारलं, बाया पेपर कसा होता. पेपरातले ना प्रश्न सोपे होते, पण त्याची उत्तर लिहिणं मात्र जाम कठीण होतं. एकदा बालू बबडीला घेऊन राजस्थानला गेला. तिथे फोटो काढण्यासाठी बबडी हौसाने बसलेल्या उंटावर बसली. तर तो उंट उठलाच नाही. आयुष्यातूनच उठला. आपल्या बबडीला एक नोकरी लागली. ती म्हणजे कशी, स्विमिंग पूल रिकामा करायची. लोकांनी बबडीला पाण्यात ढकललं, पाणी सगळं पाणी बाहेर, स्विमिंग पूल रिकामा. 2-4 दिवस ती नोकरी केली. विचारी नंतर थकून गेली. तिने ती नोकरी सोडूनच दिली. पण मंडे बबडीची नखं कुरतडण्याची सवय मात्र अचानक सुटली. मला पण नखं कुरतडण्याची सवय होती. मी विचारलं, कशी कशी काय बुवा सुटली सवय. ससुरी को कितने बार समझाया, अरे नाखून मत कुरेद, नाखून मत कुरेद, एक झटके में आदत छुड़वा दी उसकी. मी विचारलं, कशी काय बुवा सुटली सवय. सासूरी का ना सरळ दात हे तोड डाले. बालू आणि बबडी यांची फेवरेट डिश आहे गाईचा चारा. मग जेव्हा ते तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना देऊ नका थारा, पेश करा